अमरावती संकल्पवेध बहुउद्देशीय संस्था अमरावती अंतर्गत महिला शाखा संकल्पसखी परिवारातर्फे स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने केवल कॉलनी अमरावती येथे संकल्पसखी परिवाराच्या अध्यक्षा सौ पूनम अमोल पाटील गोमासे, समाजसेविका सौ सविता ठाकरे, संकल्पसखी परिवाराच्या प्रतिनिधी सौ वर्षा कांबळे, त्रिशला तिवारी, प्रिया इंगोले तसेच 30 संकल्पसखींच्या उपस्थितीमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात आला। संकल्पवेध बहुउद्देशीय संस्था अमरावतीची मुहूर्तमेढ वृक्ष लागवड व संवर्धन या उपक्रमाद्वारे रोवण्यात आली होती। आपण निसर्गाचे देणे लागतो आणि आपल्या पुढच्या पिढीवर आपण निसर्गाप्रती दाखविलेल्या अनास्थेमुळे त्याचे अनुकूल परिणाम होऊ द्यायचे नसतील तर पुन्हा निसर्गाप्रती आपल्या कर्तव्याची जाण समाज मनामध्ये निर्माण व्हावे म्हणून पुन्हा एकदा संकल्पसखी परिवाराच्या अध्यक्षा सौ पूनम अमोल पाटील गोमासे यांनी संकल्पसखी परिवारातर्फे वृक्ष लागवड व संवर्धन हा उपक्रम हाती घेत त्याची सुरुवात संकल्पसखीच्या प्रतिनिधी सौ वर्षा कांबळे यांच्या सहकार्याने त्यांच्या परिसरात 15 झाडांची लागवड करून ती जोपासली जावीत म्हणून परिसरात नागरिकांना ती दत्तक दिली आहे। यावेळी उपस्थित संकल्पसखींनी इतनी शक्ती हमें देना दाता या स्फूर्तिगीताने कार्यक्रमाची सुरुवात केली। त्यानंतर संस्थेच्या अध्यक्षा सौ पूनम अमोल पाटील गोमासे यांचे प्रमुख अतिथी सौ सविता ठाकरे यांनी उपस्थित सखींशी संवाद साधला। ज्योती खंडारे, पूनम खडसे व दिव्या व सखींनी स्वागत गीत सादर केले। सौ वर्षा कांबळे यांनी माणसाने माणसाशी माणसासम वागणे हे स्फूर्तिगीत सादर केले। त्यानंतर परिसरात उपस्थित सखींच्या सहकार्याने रोपाची लागवड करण्यात आली। तसेच वृक्षारोपण व संवर्धनाशी संबंधित नारे देण्यात आले। कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन त्रिशला तिवारी यांनी केले। यावेळी संकल्पसखी कल्पना सवई, रीना वानखडे, माधुरी अवचार, अश्विनी नरवडे, प्रीती तायडे, वैष्णवी गाठे, वैशाली धारकर, गुलसुंदरे, स्वरांगी इंगोले इत्यादी उपस्थित होत्या। सर्वप्रथम विदेची देवता माता सरस्वती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोघांच्या प्रतिमेस अभिवादन करते, स्मृतीचं अभिवादन करते। त्याचबरोबर मंचावर उपस्थित बीजेपीच्या सविताताई ठाकरे, त्यानंतर माझे विभाग प्रमुख प्रियाताई इंगोले, वर्षाताई कांबळे आणि आत्ता संकल्पसखी परिवारातर्फे आपण जो ब्युटी पार्लरचं प्रशिक्षण घेतो त्याच्या प्रशिक्षिका त्रिशलाताई तिवारी आणि इथे उपस्थित माझ्या सर्व मैत्रिणींना तुम्हा सर्वांना सर्वप्रथम गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा माझ्यातर्फे आणि संपूर्ण संकल्पसखी परिवारातर्फे। आपण आज संकल्पसखी परिवारातर्फे जे ब्युटी पार्लरचं आपण प्रशिक्षण घेतोय तर त्याचं उद्घाटन आणि त्याचबरोबर गुरुपौर्णिमा या दोन्ही कार्यक्रमाच्या निमित्त इथे उपस्थित झालेलो आहोत आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने संकल्पसखी परिवारातर्फे आम्ही सखी एकत्र येऊन काय करतो ते 1-2 शब्दात तुम्हाला सांगायचं आहे। सर्वप्रथम तुम्हा सर्वांचं संकल्पसखी परिवारामध्ये खूप खूप स्वागत आहे। तुम्ही सर्व माझ्या सखी आहात आणि यापुढेही संकल्पसखी परिवारासोबत जुळल्या राहाल। वर्षाताईंच्या माध्यमातून असो, त्रिशलाताईंच्या माध्यमातून, त्याच माध्यमातून आज तुम्ही सगळ्यांनी इथे आहात आणि तुम्ही यापुढेही संकल्पसखी परिवाराशी जुळल्या राहाल अशी अपेक्षा करते। असं म्हणतात की गुरुविना ना उपजे ज्ञान आणि आपण संकल्पसखीचं प्रशिक्षण घेतोय म्हणजे काहीतरी शिकतोय, बरोबर आहे। शिकतोय म्हणजे कुठेतरी गुरु आहे, त्याच्यामुळे आज तुमच्या इथे गुरु त्रिशलाताई इथे बसलेले आहेत। पण तांत्रिक शिक्षणाबरोबरच त्याचबरोबर आपण शाळेमध्ये जे शिकतो तिथे आपल्याला जे गुरु असतात त्या व्यतिरिक्त आयुष्यामध्ये असे कितीतरी अनुभव असतात, कितीतरी घटना असतात, आपल्या आजूबाजूला असे कितीतरी लहान मोठे आपल्यापेक्षा वयाने लहान असतील किंवा मोठे असतील अशा कितीतरी लोकांकडून आपण काहीतरी शिकत असतो। हे सगळेच आपले गुरु असतात। गुरु म्हणजे कुठल्या तरी चौकटीत बांधलेली एक व्यक्ती आपण असं म्हणू शकत नाही। आपलं गुरु सगळ्यात पहिल्यांदा आपली आई असते। आपल्या घरात जन्म झाल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जी काही चालणं शिकवते, बोलणं शिकवते, राहणं शिकवते, आपलं संस्कार म्हणतो आपण त्याला, तर ती सगळ्यात पहिली माता आपली गुरु असते आणि त्याच नंतर आपले वडील, आपल्या घरातील इतर सदस्य। पण जसं जसं आपण बाहेर पडत जातो आपल्या महिलांमध्ये तर आपलं लग्न झाल्यानंतर आपलं सासर, आपल्याला 2 घर असतात। आपण लकी आहोत माणसांपेक्षा, बरोबर आहे की नाही? माणसांना एकच घर असतं
पण आपण महिला जे आहोत आपल्याला 2 घरं असतात आणि दोन्ही घरातले संस्कार वेगळे असतात बरेचदा, दोन्ही घरातल्या प्रथा परंपरा वेगळ्या असतात आणि आपल्यामध्ये असे आपल्याला हे शिकवलं जातं की जिथे जा त्याच्यासोबत मिळून घ्या, त्याच्यासोबत समरसून घ्या आणि ते आपण सगळ्या मैत्रिणी करतो. मी तुम्हाला सगळ्यांचं इथे कौतुक करेन कारण की जेव्हा संकल्प सखी परिवारातर्फे ब्युटी पार्लरचं निःशुल्क प्रशिक्षण घ्यायचं ठरलं तेव्हा ते कुठल्या एरियामध्ये घ्यावं असं आमचं सुरू होतं आणि त्यावेळेला आमच्या सगळ्या विभाग प्रमुखांपैकी मला वर्षाताईंशी मी बोलले. त्या दिवशी वर्षाताई खरं तर छत्तीसगडवरून येत होत्या, त्या ट्रेनमध्ये होत्या, त्यांना माझा आवाज पण जात नव्हता. पण त्यांनी सांगितलं पुन्हा मैं कल तेको जवाब देती, मैं पक्का बताती तेको लेकिन अपने एरिया में लेंगे. हा जो कॉन्फिडन्स असतो ना तो कॉन्फिडन्स त्यांनी घेतला असता तर तुम्हाला तुमच्या एरियामध्ये प्रशिक्षण मिळालं असतं, तुम्हाला कुठेतरी जावं लागलं असतं, ऑटोचे पैसे खर्च करायला लागले असता. प्रत्येक वेळेला आपली ती मानसिकता असतेच असं नाही, प्रत्येक वेळेला आपली ती आर्थिक परिस्थिती असतेच असं नाही. त्यामुळे संकल्प सखीच्या माझ्या ज्या विभाग प्रमुख आहेत त्यांच्यामार्फत वेगवेगळ्या एरियामध्ये वेगवेगळं मला काय देता येईल हा माझा प्रयत्न असतो. पण जोपर्यंत नेतृत्व, माझं नेतृत्व, विभाग प्रमुख म्हणजे काय, संकल्प सखीचं नेतृत्व करणाऱ्या या सखी आहेत, पण या जोपर्यंत पुढाकार घेत नाही तोपर्यंत शक्य होत नाही. पण इथे वर्षाताईंनी आणि कृष्णाताईंनी पुढाकार घेतला म्हणून तुमचा क्लास तुमच्या एरियात तुम्हाला पाहिजे तिथे तुम्हाला पाहिजे त्या वेळेत होत आहे. त्यासाठी एकदा त्याच्यासाठी जोडतात त्या आहेत म्हणून हा क्लास आहे ते नक्की सांगते मी, कारण हे प्रशिक्षण कदाचित कुठेही गेलं असतं आणि प्रत्येक वेळेला वर्षभरामध्ये निःशुल्क प्रशिक्षण तुम्हाला नेहमी मिळतंच असं नाही. जिल्हा उद्योग केंद्राकडून आपण जेव्हा ते सँक्शन करून देतो तेव्हा 1 किंवा 2 प्रशिक्षण तुम्हाला मिळू शकतात. त्यात आपला नंबर लागला हा आनंदाचा विषय आहे. तर यानंतरही असंच कार्यक्रम आम्ही माझ्या विभाग प्रमुखांच्या माध्यमातून आम्ही असे राबवण्याचा प्रयत्न करू. सविताताईंनी सांगितलं या म्हणजे मैत्रिणींच्या मेळाव्यांमधनं आणखीन एक फायद्याचा विषय काय असतो, आपण नेहमी फायदा बघतो ना आपला, याच्यात माझा फायदा काय, त्या फायद्याचा विषय काय असतो. तर सविता ते तुम्ही इथपर्यंत आलात, इथून पुढे तुम्हाला तुमच्या प्रभागासाठी जर काही प्रॉब्लेम्स असतील तुमच्या प्रभागातले तर कदाचित पुढे येऊ शकणार नाही, कदाचित वर्षात काही टेक्निकल याच्यामध्ये तुमची मदत करू शकणार नाही, पण अशा वेळेला सविता ते तुमच्यासोबत असतील. आणि या मैत्रिणींच्या सर्कलमध्ये माझं घर, माझी मुलं, माझं आयुष्य हे तर सगळेच जण जगतात, पण त्यातून असं किती जणी म्हणत असतात ना, मी वर्षाताईची जेव्हा सुरुवातीला बोलत होती पुन्हा लेडीज बोलते की इतका रुकना पडेल, इतका तुम्हाला शिकायचं तर तुम्हाला यावं लागेल ना. आम्ही काय करू शकतो, जास्तीत जास्त तुम्हाला ताट भरून देऊ शकतो. ज्याचा घास त्यालाच उचलायचा आहे, ज्याचा घास त्यालाच खायचा आहे आणि जो त्याला खायचा नाही त्याला घरी झोपायचं 4 तास, त्याला आम्ही त्याचं आपण जास्त टेन्शन घ्यायचं नाही. पण त्या चौकटीतून बाहेर निघून वेळातला वेळ काढून तुम्ही इथे येत आहे त्याच्यामुळे एकदा तुमच्यासाठी सुद्धा काय कारण मी आनंदाने सांगू इच्छिते संकल्प सखीच्या परिवारामध्ये आज 2700 महिला आहे, त्या 27 मधल्या 30 इथे आहे. म्हणजे आपण बाकीच्यांपेक्षा वेगळे आहोत. अशाच वेगळ्या या प्रशिक्षणामधून खूप काही कृष्णाताईंकडून तुम्ही शिकून जा अशी अपेक्षा करते. आणि AS न्यूज महाराष्ट्रकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर.